चंद्रग्रहण. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. ही घटना फक्त पौर्णिमेला घडते. ग्रहणातील महत्त्वाचे टप्पे. स्पर्श. ग्रहणारंभ. ज्या क्षणी पृथ्वीची सावली चंद्राला स्पर्श करते, हा आरंभ आहे, सावलीची सुरुवात. मध्य. जेव्हा सावलीचा प्रभाव सर्वाधिक असतो, हा सर्वात गडद क्षण. मोक्ष. ग्रहण समाप्ती. ज्या क्षणी सावली पूर्णपणे निघून जाते, प्रकाशाचा पुनर्जन्म. अरे बाळा, चंद्रग्रहण म्हणजे फक्त आकाशातील घटना नाही, तो आपल्या मनाचा प्रवास आहे. स्पर्श म्हणजे काय? जसा सावलीचा पहिला स्पर्श चंद्राला होतो, तसाच आपल्या मनाला नकारात्मक विचारांचा पहिला स्पर्श होतो. राग, मत्सर, अहंकार. तो क्षण ओळखला तर अर्धी लढाई जिंकली. मध्य म्हणजे सर्वात अंधारलेला क्षण. जीवनात कधीकधी परिस्थिती इतकी कठीण होते की प्रकाशच दिसत नाही. पण बाळा, लक्षात ठेव, हा कायमचा अंधार नसतो. आणि मग येतो मोक्ष. सावली निघून जाते, चंद्र पुन्हा तेजस्वी होतो. ग्रहण आपल्याला शिकवते, अंधार तात्पुरता आहे, प्रकाश शाश्वत आहे. ग्रहणात काय करावे? शांत बसावे, नामस्मरण करावे, ध्यान करावे, नकारात्मक विचारांचा त्याग करावा, स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहावे. ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची. जुने दुःख, राग, अहंकार यांना निरोप देण्याची. जसा चंद्र सावलीतून बाहेर येतो, तसाच तूही तुझ्या जीवनातील अंधारातून बाहेर येऊ शकतोस. विश्वास ठेव, प्रकाश तुझ्यातच आहे. स्वामी नामाचा जप कर आणि मन पूर्ण चंद्रासारखे उजळू.